तर पालघर जिल्ह्याला सुद्धा आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सूर्या नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नागरिकांना अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं। तर सूर्या नदीला पूर येऊन गावांना आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दरम्यान सूर्या नदी परिसरातनं या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी। पाहूया। सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण जवळपास 40% भरलेलं आहे, त्यामुळे नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत। मी सध्या सूर्या नदीच्या किनाऱ्यावर आहे। आपण बघू शकतो की सूर्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर जो आहे तो आलेला आहे। अक्षरशः दुथडी भरून ही नदी जी आहे ती वाहत आहे। एकूणच बघायला गेलं तर धामणी धरणामध्ये जवळपास काल दिवसभरात 355 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती एकंदरीत झालेली आहे। तर आत्तापर्यंत धरणामधील पाऊस जो आहे तो 12 ते 30 मिलीमीटर इतका झालेला आहे। त्यामुळे नदी नाले आहेत ते ओसंडून वाहताना आपल्याला बघायला मिळते। एकूणच या सूर्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेली जी 70पेक्षा अधिक गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। जे नदी किनारी ज्या शेतकऱ्यांच्या भात शेती आहेत त्या किनाऱ्यावर जाण्यास शेतकरी जाऊ नये असं एकंदरीत आव्हान जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला खबरदारीचा उपाय म्हणून आज जिल्ह्यातील जे शाळा महाविद्यालय असतील अंगणवाडी असतील यांना एकंदरीत सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। एकूणच बघायला गेलं तर आज जिल्ह्याला रेड अलर्ट आहे। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालं होतं। आज देखील पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नये असं आव्हान जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।